नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। आपण पाहता 21st सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू आणि ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या समोर घेऊन आलो आहे एक विशेष विषय की नक्की डायरेक्शन्स किती आहेत, नक्की दिशा किती आहेत। कोणी म्हणतं 4 आहेत, नॉर्थकडचे लोक 16 म्हणतात, काही ग्रंथांमध्ये 8 दिलं आहे। तर नक्की हा आकडा किती आहे? तर कुठेही जाऊ नका, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा। आता विषयाकडे वळूया। नक्की दिशा किती आहेत? आपल्याला माहितीच आहे, नॉर्थ कुठचाही आर्किटेक्चर प्लॅन असू दे किंवा कुठचंही ड्रॉइंग असू दे, त्याच्यामध्ये नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा ही सोर्सची दिशा, एक ॲरो काढलेला असतो आणि तो उत्तरेकडे, उत्तर दिशा कुठच्याही लेआउट प्लॅन, आर्किटेक्चर प्लॅन असो, कुठचंही ड्रॉइंग असो, त्याच्यामध्ये दाखवली जाते आणि त्याच्या अनुषंगाने एकदा उत्तर दिशा कळली की आपल्याला बाकीच्या दिशा कळतात। म्हणून वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही सोर्स दिशा, मूळ डायरेक्शन असं म्हटलं आहे। तर त्याच्या अनुषंगाने नक्की दिशा किती आहेत आपण जाणून घेऊया की जुने ग्रंथ, वैदिक ग्रंथ याच्याबद्दल काय म्हणतात। हल्लीचे काही मुख्यत्वे दिल्ली साईडचे वास्तुशास्त्रज्ञ आहेत, ते 16 दिशा घेतात, काही काही 32 पण घेतात, म्हणजे साऊथ साऊथ, नॉर्थ वेस्ट अशी, नैऋत्य नैऋत्य, पूर्व अशी 32 दिशा त्यांनी केलेल्या आहेत। तर खरंच 32 दिशा आणि 16 दिशा आहेत का? तर दर्शको, लक्षपूर्वक ऐका। मेन डायरेक्शन म्हणजे मुख्य दिशा ह्या 4 आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम। त्यांना अनुषंगाने वैदिक ग्रंथ म्हणतात 4 उपदिशा आहेत, त्या कुठच्या? नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य। अशा 4 + 4 8 होतात। आणि वैदिक ग्रंथ, काही वैदिक ग्रंथ अजून 2 दिशा पण म्हणतात आणि त्याचा प्रत्यय वास्तू कन्सल्टिंग मध्ये मला नक्कीच येतो। तर त्या 2 कुठच्या दिशा आहेत? लक्षपूर्वक ऐका। 9वी आणि 10वी दिशा आहे। एक म्हणजे पाताळ, म्हणजे तुमच्या जमिनीखाली जे काय आहे त्याच्यावर पण तुमचा जीवनावर परिणाम होतो आणि त्याचा उल्लेख जुने वास्तू विषयक ग्रंथ करतात। आणि एक 10वी दिशा आहे, ती म्हणजे आकाश, ऊर्ध्व, की तुमच्या वर। उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हणेन की जर का तुमच्या भूमीच्या खाली काही जुने गोष्टी, नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टी जर का त्या भूमीमध्ये जर का गाडल्या गेल्या असतील तर नक्कीच त्या काढाव्या लागतात आणि मगच। म्हणून पाताळ ही दिशा, भूमीच्या खालची दिशा, 9वी दिशा खूप महत्वाची ठरते या दृष्टीने। आता फ्लॅटमध्ये कुठची दिशा ठरायची? तर तुमच्या खालचा फ्लॅट। सेम वे ऊर्ध्व दिशा म्हणजे आकाश, ही जी 10वी दिशा वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेली आहे ती म्हणजे काय की समजा की त्याचा इफेक्ट काय होतो हे एका मी छोट्याशा उदाहरणाने आपल्याला समजावून सांगतो। की समजा आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे, खूप अवेअरनेस आहे, ईशान्य ही अतिशय पवित्र दिशा आहे आणि देवघर असावं। तर समजा ईशान्येत एका फ्लॅटचं देवघर आहे आणि त्याच्या वरच्या फ्लॅटमध्ये जरी त्या फ्लॅटच्या वर फ्लॅट असेल तरी त्यांनी काही अडगळ ठेवली असेल किंवा त्यांनी काही दुसरं काही समजा बेडरूम केली असेल तर नक्कीच ती ईशान्य दिशा तेवढी पवित्र राहत नाही आणि त्याच्यावर काही उपचार, रेमेडीज कराव्या लागतात। तर हेच हे वैशिष्ट्य आहे वैदिक वास्तुशास्त्राचं। तर दर्शको हो, वैदिक वास्तुशास्त्रानुसार 10 दिशा आहेत। टू सम अप, टू कन्क्लूड, मी पुन्हा त्या रिपीट करतो। उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि 2 ॲडिशनल दिशा, त्या म्हणजे पाताळ आणि आकाश। दर्शको हो, मला खात्री आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तर हा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आपल्याला ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर आपण जरूर कॉमेंटमध्ये त्या आपल्या शंका लिहा. आणि अजूनही आपण माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसाल तर जरूर करा, म्हणजे आपल्याला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. धन्यवाद. नमस्कार.